नमस्कार आणि सुप्रभात. मी रेणुका आहे. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीची बातमी आहे ती म्हणजे गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात कित्येक तास मुंबईमध्ये वीज पुरवठा खंडित झाला होता आणि याचं खापर राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी चीनच्या सायबर हल्ल्यावर फोडलं होतं आणि हा दावा आता केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांनी खोडून काढलाय. मानवी चुकीमुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. कळवा सबस्टेशनमध्ये ऑपरेटर आणि इंजिनियरची चूक होती असा अहवाल केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांना प्राप्त झाला होता आणि ही घटना घडल्यानंतर केंद्राने एक पथकही पाठवलं होतं आणि त्यांनी हा अहवाल आता केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांना दिलाय अशी देखील माहिती सध्या कळतेय. आपण बातमी पुन्हा एकदा बघतोय ज्याच्यामध्ये कालच ऑक्टोबर महिन्यामध्ये जो दावा करण्यात आलेला होता की वीज पुरवठा जो खंडित झाला होता त्याचं खापर ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी चीनच्या सायबर हल्ल्यावर फोडलं होतं आणि आता नितीन राऊत यांचा दावा खोडून काढण्यात आलाय. या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. आमच्या प्रतिनिधी अरुणिमा आता आपल्या सोबत आहेत. त्या सीएनएन न्यूज 18च्या प्रतिनिधी आहेत आणि या संदर्भात त्यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत आपण. अरुणिमा, क्या कहा है आरके सिंह इन्होंने और किस तरह से नितिन राउत ने जो बयान किया था कल, जिस तरह से उन्होंने कहा था कि इसके पीछे चीन का साइबर अटैक भी हो सकता है? देखिए, जो महाराष्ट्र की स्टेट गवर्नमेंट कह रही है और जो सेंट्रल गवर्नमेंट कह रही है उसमें कॉन्ट्रडिक्शन है। आरके सिंह जो कि सेंट्रल पावर मिनिस्टर हैं, उन्होंने कहा कि अक्टूबर में जो मुंबई में जो पावर आउटेज हुआ उसके बाद यूनियन पावर मिनिस्ट्री ने एक टीम ऑफ एक्सपर्ट्स भेजी थी बॉम्बे पता करने के लिए कि आखिर क्या हुआ, और उनकी रिपोर्ट के तहत ह्यूमन एरर रिस्पॉन्सिबल था। ऑपरेटर्स के लेवल पे जो इंजीनियर ऑन ड्यूटी थे उनके लेवल पर कुछ गलतियां हुई जिसकी वजह से ये पावर आउटेज हुआ। इसका साइबर अटैक से कोई कनेक्शन यूनियन पावर मिनिस्टर नहीं जोड़ रहे हैं। वो ये भी कह रहे हैं कि इस रिपोर्ट के मिलने के बाद यूनियन पावर मिनिस्ट्री स्टेट गवर्नमेंट को चिट्ठी लिखकर एक्सप्लेनेशन सीख कर रही है कि आप इन इंजीनियर से और ऑपरेटर से एक्सप्लेनेशन मांगे कि ये गलती आखिर उन्होंने कैसे की। जब मैंने स्पेसिफिकली पूछा उनसे कि क्या चाइनीज हैंड आप डिनाई कर रहे हैं, तो उन्होंने कहा कि अक्टूबर के पावर आउटेज में कोई चाइनीज कनेक्शन नहीं मिला है, लेकिन नवंबर में सर्टेन जो कि इंडिया का साइबर सिक्योरिटी एजेंसी है, उन्होंने फ्लैग ऑफ किया था कि नवंबर के महीने में चाइनीज हैकर्स जरूर कोशिश कर रहे थे पावर ग्रिड को अटैक करने का, लेकिन क्योंकि सर्टेन ने अलर्ट कर दिया था इसलिए सारे सिस्टम्स को चेक किया गया और इस मैलवेयर को रोक दिया गया। तो नवंबर का अटैक भी पावर मिनिस्टर के हिसाब से सक्सेसफुल नहीं हुआ, लेकिन वो ये जरूर कंफर्म कर रहे हैं कि नवंबर में ऐसा अटेम्प्ट किया गया। अरुणिमा, क्योंकि कल नितिन राउत ने ऐसे भी कहा था कि उन्होंने कल थोड़ी इन्फॉर्मेशन जरूर दी थी, लेकिन उन्होंने कहा था कि जो अभी विधान सभा का जो सेशन चल रहा है उसके बारे अधिवेशन जो चल रहा है महाराष्ट्र स्टेट का, और उन्होंने कहा था कि इसके बारे में और जानकारी वो सदन में भी देने की कोशिश करेंगे। आपका ऐसा लग रहा है कि ऊर्जा मंत्री का ये बयान और जो आरके सिंह ने कहा है उसके बयान के बाद ये और एक नया मसला स्टेट वर्सेस सेंटर के बीच में खड़ा हो सकता है? बिल्कुल। इनफैक्ट अगर आप वो इंटरव्यू अपने दर्शकों को सुनाएं जो मैंने आरके सिंह के साथ किया है, मैंने उसमें स्पेसिफिकली उनसे ये सवाल पूछा कि जो स्टेट गवर्नमेंट कह रही है और जो आप कह रहे हैं उसमें क्या कॉन्ट्रडिक्शन नहीं है, क्या आप दोनों अलग अलग बातें नहीं कर रहे हैं? तो उसमें पावर मिनिस्टर आरके सिंह एक्सेप्ट करते हैं कि बिल्कुल कॉन्ट्रडिक्शन है, और वो आगे कहते हैं कि अगर महाराष्ट्र स्टेट गवर्नमेंट इसको सैबोटेज मान रही है तो क्या वो ये कह रही है कि जिन ऑपरेटर्स और इंजीनियर्स ने ये गलती की उनके इंटेंशन मैलाफाइडे थे, उनके इंटेंशन आरके सिंह के हिसाब से कोई एविडेंस नहीं है जिससे ये साबित किया जा सके कि ये इंजीनियर्स और ऑपरेटर्स किसी एंटी नेशनल माइंडसेट से काम कर रहे थे। जेन्युइन मिस्टेक हो सकता है उनसे हुआ हो, लेकिन कोई एविडेंस नहीं है कि वो किसी तरीके के सैबोटेज में शामिल थे। तो इस कॉन्ट्रडिक्शन को वो भी मान रहे हैं कि जो स्टेट गवर्नमेंट कह रही है और जो सेंटर कह रही है उसमें विरोधाभास है, दोनों एक ही चीज नहीं कह रहे हैं, और चाइनीज हैंड को भी सेंट्रल गवर्नमेंट पूरी तरीके से डिनाई कर रही है। जी बिल्कुल, बहुत बहुत शुक्रिया अरुणिमा. आमच्या प्रतिनिधी आता आपल्याला या संदर्भातल्या माहिती देत होत्या, कारण त्यांनी या संदर्भात ऊर्जा मंत्री आरके सिंह यांच्याशी संवाद साधला होता आणि त्यांनी राज्य सरकारनं केलेला हा दावा कशा रीतीने खोडून काढला होता याबद्दल त्यांनी पूर्णपणे या मुलाखतीत हा सगळा दावा खोडून काढलेला आहे. न्यूयॉर्क टाइम्सनं सायबर हल्ल्याची बातमी प्रकाशित केली होती आणि त्यावर सिंह यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. त्यांनी असं म्हटलंय की असा हल्ला झाला होता, पण तो नोव्हेंबरमध्ये झाला, म्हणजे मुंबईतल्या घटनेच्या 1 महिन्यानंतर. आपल्याला माहिती आहे ऑक्टोबरमध्ये ही घटना घडलेली होती आणि त्यानंतर राज्य सरकारच्या दाव्यावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेलं आहे. बघूयात केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांच्या या खुलाशानंतर राज्य सरकार कशा रीतीने आपली बाजू मांडतंय.
आणि या महत्त्वाच्या बातमीनंतर आता राज्यातली महत्त्वाची बातमी, कारण अमरावतीत पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढतोय असं समोर येत आहे. कारण गेल्या 24 तासात अमरावतीत 699 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे सध्या चिंतेचं वातावरण आहे. काल 329 जणांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान कोरोनामुळे काल 10 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू देखील ओढवल्याची माहिती सध्या कळते. आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी अमरावतीहून आलेली. ज्याचा आता आपण उल्लेख केला ते अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते आणि त्यामुळे केंद्रीय पथकानं शहराची पाहणी केल्याचं कळतं. आणि या पथकातल्या 3 सदस्यांनी कंटेनमेंट भागात घरोघरी जाऊन पाहणीचे आदेश दिल्याचं समजतंय. आरोग्य विभागानं आणि प्रशासनानं मात्र हा दौरा माध्यमांपासून गुप्त ठेवला. आरोग्य विभागाच्या उणीवा केंद्रीय पथकापर्यंत जाऊ नयेत यासाठीच हा दौरा गुप्त ठेवल्याची चर्चा आहे. याआधी केंद्रीय पथक गेल्यानंतर 2 दिवसांनी माध्यमांना या दौऱ्याविषयीची माहिती देण्यात आली होती. या पथकात केंद्रीय सहसचिव निपुण विनायक, एनसीडीसीचे उपसंचालक डॉक्टर संकेत कुलकर्णी, डॉक्टर आशिष रंजन हे 3 सदस्य या दौऱ्यावर होते. आणि या केंद्रीय पथकाकडून ही पाहणी पथकांनी आदेशही दिलेले आहेत. आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत. संजय शेंडे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. संजय, सगळं काय प्रकरण आहे? कारण एकीकडे रुग्णसंख्या वाढते हे तर उघड आहे. हा दौरा कधीपासून कधीपर्यंत होता आणि कशा रीतीनं त्यातलं वास्तव किंवा सत्य आता समोर येत आहे? रेणुका, आपण पाहत आहोत की अमरावती जिल्ह्यात गेल्या या फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जी आहे झपाट्याने वाढत चाललेली आहे. आणि रुग्णांच्या सोबतच मृत्यूचं देखील मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात प्रमाण वाढत चाललेलं आहे. कालचा आपण जर आकडा बघितला तर काल जवळपास 699 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आणि जवळपास 10 रुग्णांचा यामध्ये मृत्यू झाला. आणि याचीच सेंट्रल गव्हर्नमेंटने कुठेतरी दखल घेतली आणि अमरावती, अकोला आणि यवतमाळ या 3 जिल्ह्याच्या पाहणीसाठी केंद्राने एक पथक नियुक्त केलं होतं. या पथकामध्ये जवळपास केंद्रीय सहसचिव निपुण विनायक, एनसीडीसीचे उपसंचालक डॉक्टर संकेत कुलकर्णी आणि डॉक्टर आशिष रंजन हे 3 सदस्य आज अमरावती जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यापैकी एक सदस्य जे आहे ते यवतमाळला गेले होते आणि अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जे त्यांना अमरावतीलाच बोलवण्यात आलं होतं. आणि या ठिकाणी अमरावतीला विभागीय कार्यालयात अमरावतीचे कलेक्टर, विभागीय आयुक्त, अकोल्याचे कलेक्टर यांच्यासह बैठक झाली. यासोबतच आरोग्य विभागाचे जे जिल्हा शल्य चिकित्सक आहेत आणि जिल्हा आरोग्य अधिकारी आहे, सोबतच मनपा आयुक्त आणि जिल्ह्यातील एकूणच आरोग्य व्यवस्थेचे जे काम करणारे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत बैठक केली. त्यानंतर या आरोग्य पथकाने अमरावती शहरातील कोविड रुग्णालयाची पाहणी केली. एवढंच नव्हे तर या पथकाने त्यानंतर श्रीकृष्ण पेठ भाग जो आहे, ज्या भागात मोठ्या संख्येने रुग्ण आढळत आहे त्या भागात जाऊन कंटेनमेंट झोनची पाहणी केली. काही नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर या आरोग्य पथकाने अमरावती जिल्ह्यात ज्या कंटेनमेंट झोन आहे त्या कंटेनमेंट झोनमध्ये ज्या पद्धतीनं रुग्णांची संख्या वाढत चालली आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून तपासण्या वाढवाव्या अशा आदेश दिल्याचे समजते. आणि सोबतच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे गर्दी लोकांची होत आहे ते गर्दी टाळण्याचं आणि कोरोनाच्या त्रिसूत्रीचं पालन करण्याचा आदेश सुद्धा या पथकाने दिलेला आहे. संजय, पण आरोग्य विभागाच्या नेमक्या काय उणीवा या केंद्रीय पथकाच्या दौऱ्यात समोर आल्या ज्यामुळे त्यांनी हा दौरा गुप्त ठेवण्यात आला होता, किंवा आधी देखील अशाच पद्धतीने जेव्हा दौरा झाला त्यातलं सत्य लपवण्याचा प्रयत्न झाला होता? निश्चितच रेणुका, विशेष बाब म्हणजे ही की आरोग्य पथक हे अमरावती जिल्ह्यात येत आहे हे माहीत असताना सुद्धा जे माध्यमांना हेतुपुरस्परपणे ह्या दौऱ्यापासून गुप्त ठेवण्यात आलं होतं. इव्हन जे जिल्हा माहिती अधिकारी आहेत, जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना सुद्धा आरोग्य विभागाने कळवलं नव्हतं की हे दौरा कसा आहे काय. आम्ही जिल्हा प्रशासनाकडून, आरोग्य विभागाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोग्य पथक गेल्यानंतर आम्हाला माहिती देण्यात आली की आरोग्य पथक गेलेलं आहे म्हणून. म्हणजे एकंदरीतच आरोग्य विभागाच्या ज्या काही उणीवा आहे कदाचित माध्यमांचे प्रतिनिधी हे आरोग्य पथकासमोर मांडतील, ही भीती कदाचित आरोग्य विभागाला असावी. म्हणूनच आरोग्य विभागाने हेतू परस्पर गुप्तता पाळली असं म्हणता येईल. धन्यवाद संजय या माहितीबद्दल. आपण बघतोय कंटेनमेंट भागात घरोघरी पाहणी करण्याचे आदेश आता या पथकांना दिल्याचं कळत आहे. 3 सदस्यांचं पथक नुकतंच तिथे येऊन गेलंय. अमरावतीतल्या बातमीनंतर आता बातमी आहे धुळ्यातली. एका दिवसात 56 रुग्णांचे अहवाल इथे पॉझिटिव्ह आलेत. जिल्ह्यातल्या धुळे शहरामध्ये सर्वात अधिक रुग्ण आढळल्याचं कळत आहे. धुळे शहर जिल्ह्यातील सर्वात मोठं कोरोना हॉटस्पॉट बनत चाललंय. महत्वाचं म्हणजे धुळ्याचे जिल्हाधिकारी संजय यादव यांचा अहवाल देखील कोरोना पॉझिटिव्ह आहे. जिल्ह्यात दररोज कोरोना रुग्णांचे आकडे वाढतात, चिंता वाढते आहे. धुळे जिल्ह्यातल्या कोरोनाचा आढावा देखील आमचे प्रतिनिधी दीपक बोरसे यांनी घेतला. बघूयात तिकडचा आढावा काय. धुळे जिल्ह्यामध्ये कोरोना जो आहे तो थांबायचं नाव घेत नाही, कारण की धुळे जिल्ह्यात गेल्या 48 तासामध्ये तब्बल 145 रुग्णांचा अहवाल जो आहे तो कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
धुळे जिल्ह्यामध्ये एकूण कोरोना पॉझिटिव्ह ॲक्टिव्ह रुग्णांची जी संख्या आहे ती आता 741वर जाऊन पोहोचली आहे आणि या 741 रुग्णांपैकी तब्बल 617 रुग्ण हे एकट्या धुळे शहरातील आहेत. याचा अर्थ असा की धुळे शहर जे दिवसेंदिवस जे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत ते सर्वात अधिक रुग्ण हे धुळे शहरातील आहेत. धुळे शहरामध्ये ज्या ठिकाणी याआधी फक्त मध्यम वस्ती ज्या होत्या किंवा दाट वस्तींमध्ये या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते, मात्र सध्या स्थितीमध्ये धुळे जिल्ह्यातल्या कॉलनी परिसर असेल, त्याचबरोबर अपार्टमेंट्स असतील, या ठिकाणी देखील मोठ्या संख्येने कोरोनाचे बाधित रुग्ण जे आहेत ते आढळून येतात. त्यामुळे निश्चितच कुठे ना कुठे चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे, लोकांमध्ये भीती देखील निर्माण झाली. महत्त्वाचं म्हणजे आता कोरोनाने थेट जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये देखील आता शिरकाव केलेला आहे, कारण की धुळ्याचे जे जिल्हाधिकारी आहेत संजय यादव यांना देखील कोरोनाची लागण झाली असल्याचं आता समोर आलेलं आहे. त्यामुळे कुठे ना कुठे ही चिंता वाढवणारी गोष्ट आहे, कारण की दररोज कोरोनाचे आकडे वाढताना दिसत आहेत आणि या आकड्यांमध्ये सर्वात अधिक आकडे हे धुळे शहर जे जिल्ह्यातलं सर्वात मोठं कोरोनाचं हॉटस्पॉट आहे आणि याच हॉटस्पॉटमध्ये दररोज कोरोनाबाधित रुग्णांची भर पडताना दिसते. त्यामुळे आता जिल्हाधिकारी स्वतः कोरोनाबाधित झाल्यानंतर पुन्हा एकदा आता या ठिकाणी संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सॅनिटायझेशन करण्यात आलेलं आहे. जे काही त्यांच्या संपर्कातले इतर 12 व्यक्ती होत्या त्यांच्या देखील या ठिकाणी कोरोनाची टेस्ट करण्यात आली. सुदैवाने ही 12 लोकांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. सध्या स्थितीमध्ये जिल्हाधिकारी जे आहेत त्यांना मध्यम स्वरूपाची लक्षणं असल्यामुळे ते घरीच उपचार करतात. मात्र असं जरी असलं तरी नागरिकांनी मात्र आता या सगळ्या प्रकारानंतर कुठे ना कुठे जबाबदारीनं आपल्या स्वतःची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण की कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे तो दिवसेंदिवस वाढतोय हे येणारे आकडे सांगतात. त्यामुळे कुठे ना कुठे नागरिकांनी देखील आता स्वतःची जबाबदारी पाळत आणि सावधानता जी आहे ती बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. तरच कुठेतरी आपण कोरोनाचा जो प्रभाव आहे, कोरोनाचा जो संसर्ग आहे तो रोखू शकतो आणि वेळीच कोरोनाला या ठिकाणी जो त्याचा संसर्ग वाढण्यासाठी त्याला रोखण्यात मदत देखील होणार आहे. दीपक बोरसे, न्यूज 18 लोकमत, धुळे. आणि त्या बातमी आहे, राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन कालपासून सुरू झालंय आणि आज प्रश्नोत्तराचा तास असणार आहे. महामेट्रो, MMRDA यांच्यासह रेल्वे महामंडळांचे अहवाल यात ठेवले जाणार आहेत. या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चेचा आजचा पहिला दिवस आहे. यात सरकार आणि विरोधक आज आमनेसामने येणार आहेत. तसंच आज सत्तारूढ पक्षानं प्रस्ताव मांडण्याचा दिवस आहे. कोरोना काळात राज्य सरकारनं केलेल्या कामाचा पाढा यावेळी वाचला जाईल. तर कोरोना काळात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता आणि यावरून सभागृहात घमासान पाहायला मिळण्याची शक्यता दिसतेय. आणि काल अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली होती. विदर्भ आणि मराठवाडा विकास महामंडळांच्या मुद्द्यावरून भाजपनं सभात्याग केला होता आणि यावेळी विधिमंडळात काय काय मुद्दे गाजले ते ऐकूयात. कॅबिनेटनी एक निर्णय घेतलेला आहे. 12 नावं विधान परिषदेची राज्यपाल महोदयांकडे पाठवली. ऐकून घ्या, तुमचं ऐकलं माझं ऐकून घ्या. अध्यक्ष महोदय, ज्यावेळेस आपल्याला मुनगंटीवार साहेब काय म्हणले, 10 दिवसाचं अधिवेशन 10 नंबरी झालं पाहिजे. 10 नंबरी काय, आणखीन कुठला नंबर लावू तसं करू आपण. फक्त त्या संदर्भामध्ये देखील ज्या दिवशी 12 नावं जाहीर होतील त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी वैधानिक विकास मंडळ मराठवाडा आणि विदर्भाची घोषित केली जातील. 12 आमदारांकरता विदर्भ मराठवाड्याला ओलीस ठेवलं तुम्ही. ओलीस ठेवला तुम्ही, ओलीस. अध्यक्ष महोदय, किती राजकारण अध्यक्ष महोदय. विदर्भ मराठवाड्याचं कवच अध्यक्ष महोदय. ही जर मंडळं नसती तर अध्यक्ष महोदय कसं लुटून नेला या सभागृहात आम्ही वारंवार मांडलाय. पुन्हा एकदा उषक काल होता होता काल रात्र झाली, हे स्वर्गीय सुरेश भटाचं गाणं आम्हाला कवितेच्या रूपात म्हणावं लागेल. कारण पुन्हा एकदा नवीन अनुशेष, पुन्हा एकदा दांडेकरांसारखी तत्सम समिती बसवावी लागेल. आम्ही या सरकारचा निषेध करतोय आणि आपल्या माध्यमातून मी विदर्भातील तो कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असेल, कोणत्याही पक्षाची विचारधारा असणारी जनता आणि नागरिक असेल, माझं अपील आहे की आपण या सरकारला वैधानिक विकास मंडळाचं कवचखंड देऊन अर्थसंकल्प मांडण्यासाठी आपापल्या भागामध्ये आग्रह करावा. आणि यानंतर आपण बातमी बघणार आहोत संजय राठोड प्रकरणासंदर्भातली, कारण पूजा चव्हाणच्या चुलत आजी शांता राठोड यांनी या प्रकरणात आता गौप्यस्फोट केलाय. पूजाच्या आईवडिलांना संजय राठोड यांनी 5 कोटी रुपये पोहोचवल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पैसे पोहोचते झाल्यामुळेच पूजाच्या आईवडिलांना हत्यारांविषयी बोलायचं नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आता पैशामुळे चुलत आजी नातंही त्यांना दिसत नसल्याचं आरोप त्यांनी केलाय. मुख्यमंत्र्यांनी पूजाच्या आईवडिलांनी दिलेल्या खोट्या माहितीला बळी पडू नये आणि पूजाला न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
आईवडिलांनी स्वतःच्या लेकराची किंमत नाही, ज्या पैशापोटी स्वतःच्या लेकराची किंमत नाही, तर मी चुलत आजी कुठली कोण हो? माननीय मुख्यमंत्री साहेबांची जर दिशाभूल करत असेल, समाजाची तर झालीच आहे, पण मुख्यमंत्री साहेबांची पण दिशाभूल करत आहे पूजाचे आई वडील. मुख्यमंत्री साहेब हे सर्व खोटं बोलताय तुम्हाला. पूजाचे आई वडील हे सत्य नाहीये. तुम्हाला जर म्हणतात हे चुलत आजी नाही, स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी जर हे पुढे येत नाही, तर यांना संजय भाऊ राठोडनी 5 कोटी रुपये देऊन यांचा तोंड बंद केलेला आहे. हे कधीच आयुष्यात म्हणणार नाही की आमची मुलगी चांगली होती म्हणून, आमची मुलगी मेंटेनन्स होती ती मेली असंच म्हणणार. त्यांचा आवाज कधी दबकाच निघणार. हे तुमची पण दिशाभूल करीत आहे मुख्यमंत्री साहेब. आणि आता बातमी आहे पुण्यातून. माणुसकीला काळीमा फासणारीच बातमी म्हणायला हवी, कारण 2 तरुणांनी भटक्या कुत्र्याला लोखंडी रॉडनं बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. यात हा कुत्रा गंभीर जखमी झालाय. या कुत्र्याला मारहाण करण्याचं सीसीटीव्ही फुटेज आपण बघतोय. निर्दयीपणे या कुत्र्याला 2 तरुणांनी अशी मारहाण केली आहे. कोंढव्यातल्या प्राण्यांच्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर प्राणीप्रेमींनी याबद्दल संताप व्यक्त केलाय. डोंबिवलीतून एक धक्कादायक बातमी समोर येते. 30 वर्षांच्या महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची डोंबिवलीतली एक धक्कादायक घटना समोर येते. लोढा हेवन परिसरात ही घटना घडल्याचं कळतंय. श्वेता गुप्ता असं या महिलेचं नाव होतं. तिचा पती राजेश आणि लोढा हेवन इथल्या भवानी चौक परिसरात भाडेतत्वावर रेशनिंगचं दुकान ते दोघं चालवतात. रात्रीच्या सुमारास दुकानाच्या मागच्या बाजूला राजेश गुप्ता, त्याची पत्नी श्वेता आणि त्यांचा कामगार गुड्डीकुमार दारू पीत बसले होते आणि या दरम्यान काही वाद झाला आणि त्याचं पर्यवसन याच्यात झालं अशी शक्यता वर्तवली जाते. पण 30 वर्ष महिलेची हत्या झाल्याची गंभीर घटना डोंबिवलीतून उघड झाली आहे. लोढा हेवन परिसरामध्ये ही दुर्घटना घडल्याचं कळतंय. सदर महिलेचे पती राजेश गुप्ता हे त्या ठिकाणी गेल्या 10 वर्षापासून रेशन दुकान भाडेतत्वावर चालवत होते. राजेश गुप्ता, श्वेता गुप्ता आणि त्यांचा दुकानामध्ये काम करणारा कामगार गुडीकुमार श्रीराम इक्बाल सिंग हे तिघंही त्या दुकानाच्याच मागच्या बाजूला दारू पीत बसलेले असताना त्यांच्यामध्ये कोणत्या तरी आकस्मिक कारणावरून भांडण होऊन सदरचा प्रकार त्या ठिकाणी झालेला आहे. यामध्ये गुडीकुमार श्रीराम इक्बाल सिंग याला आम्ही संशयावरून ताब्यात घेतलेला आहे. गणेश गायकवाड यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी गणेश, काय अधिक तपशील मिळू शकला या प्रकरणी? या प्रकारे गुडीकुमारला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे संशयावरून. कारण जेव्हा ही घटना झाली काल रात्री, त्यावेळेस पती राजेश श्वेता आणि गुडीकुमार हे तिघही त्यांच्या दुकानाच्या मागच्या बाजूला दारू पीत होते आणि त्याच वेळेस कोणत्या तरी कारणावरून श्वेता आणि तिचा पती यांच्यामध्ये वाद झाला आणि त्यानंतर रागाच्या भरात श्वेताचा जो पती होता त्या ठिकाणाहून निघून गेला. मात्र त्यानंतर काही वेळाने गुडीकुमारने त्याला फोन केला की तुझ्या पत्नीने स्वतःवर वार करून घेतले आहेत. त्यावेळेस राजेश त्या ठिकाणी गेला तर श्वेता ही रक्ताच्या थारोळ्यात पडली होती आणि त्यानंतर त्याने जाऊन पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे आणि त्यानंतर पोलिसांना संशय आला की याच्यामध्ये गुडीकुमार आरोपी असू शकतो. त्यामुळे त्याला संशयित म्हणून ताब्यात घेतलेला आहे. आता चौकशी दरम्यान नक्की सत्य समोर येणार आहे की गुडीकुमारनं नक्की हा खून केलाय की अन्य काही कारणामुळे राजेशने हा खून केला, याचा पोलीस सध्या तपास करत आहेत. धन्यवाद गणेश या माहितीबद्दल. आपण बघतोय डोंबिवलीतला हा गंभीर प्रकार, 30 वर्ष महिलेची हत्या इथे करण्यात आली. आणि आज तब्बल 1.5 वर्षांनंतर अंगारकी चतुर्थी आली आणि त्यामुळे सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. राज्यातल्या प्रमुख तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरपुरातली